आज बनवणार आहे मी बटाटा टाकून मसूर बनवण्यासाठी इथं मी 4 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घ्यायची। मी 2च बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून झालेली आहे। बटाटे कापून घ्यायचे। आता याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करायचे, बघू शकता। बटाटे कापून झालेले आहेत। बटाट्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या। मिरच्या कापून झालेल्या आहेत। कांदा कापायचा, कांद्याला पण बारीक कापायचं। याप्रमाणे कांदे कापून झालेले आहेत बघा। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 1 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। थोडं हिंग टाकायचं, जिरे, 2 वाळ्या मिरच्या, हिरव्या मिरच्या कापलेला कांदा परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, कढीपत्ता परतून घ्यायचं। अद्रक लसूण परतून घ्यायचं। थोडी हळद, अख्खा मसूर परतून घ्यायचं। बटाटे परतून घ्यायचं। बटाटे आणि अख्खा मसूर खूप छान लागतो खायला। अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच काळा मसाला परतून घ्यायचं। अर्धा गिलास पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत बघा। कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। बघा, बटाटा टाकून अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा अख्खा मसूर आणि बटाट्याची भाजी कशी झाली ते।